नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पनवेल तालुक्यात नैना प्रकल्प विरोधात आमरण उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांचं उपोषण 10व्या दिवशी अखेर मागे घेण्यात आलं। माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उपोषणकर्ते अनिल ढवळे यांच्यासह 12 उपोषणकर्त्यांना नारळ पाणी पाजून उपोषण स्थगित करण्यात आलं। यावेळी अनंत गीते यांनी शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त करीत आता शेतकऱ्यांची विजय यात्रा निघणार, मात्र यापुढे नैनाची अंतयात्रा निघेल असा विश्वास व्यक्त केला। शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडून सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं होतं। त्यातच गेले 3 दिवस माजी आमदार बाळाराम पाटील यांनी नागपूर येथे अधिवेशन ठिकाणी जाऊन नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे आदींसह नेत्यांनी या विषयाला वाचा फोडली। या आमदारांनी सभागृहात प्रश्न लावून धरल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून सभागृहात नैना प्रश्नावर आश्वासित करण्यात आले। त्यामुळे उपोषणकर्त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। येणाऱ्या काळात सरकारनं नियोजित बैठकीमध्ये जर दिरंगाई केली तर मात्र सरकारला गरडा घालण्यासाठी सज्ज असल्याचा उपोषणकर्त्यांनी इशारा राज्य शासनाला दिला आहे। यावेळी शासनाचे प्रतिनिधींसह माजी आमदार मनोहर भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, नैना समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, माजी आदर्श नगराध्यक्ष JM म्हात्रे, नारायण शेठ घरत, काँग्रेसचे RC घरत, सुदाम पाटील, शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, कॉम्रेड भूषण पाटील आदी उपस्थित होते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।